नॉनव्हेज आवडणाऱ्या लोकांसाठी गावरान पद्धतीने झणझणीत असा मटणाचा रस्सा मी आज बनवला आहे। त्यासाठी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाऊण मोठा चमचा हळद घातलेली आहे आणि 1.5 मोठा चमचा मीठ घालणार आहे। हळद मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ पूर्णपणे मटणाला लागले गेले पाहिजे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। हळद मिठाने मटण छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये मी तेल घालणार आहे आणि तेल गरम झालं की याच्यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत परतायचा आहे। मटणाला कुकरमध्ये शिजायला 15 ते 20 मिनिटं लागतात आणि पातेल्यात शिजायला 30 मिनिटं लागतात। आपला कांदा पूर्णपणे सोनेरी झालेला आहे। सोनेरी झाल्यानंतर याच्यात आपण मटणाला हळद आणि मिठाने मॅरिनेट केलेलं मटण घालून घेणार आहोत आणि ते छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि याला 5 मिनिटं आपण झाकण ठेवायचं आणि त्या झाकणात 1 ग्लासभर पाणी ठेवायचं आणि ते पाणी कोमट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी आता ते कशा प्रकारे करते। मी अशाच प्रकारे मटण शिजवते आणि हे कोमट केलेलं पाणी आपण आता ह्या कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि हे पाणी घातल्यानंतर आपल्याला झाकण लावून 15 ते 20 मिनिटे छानपैकी मटण उकळून घ्यायचं आहे। तो पण आपण मसाल्याची तयारी करूया। मसाल्यासाठी मी टमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर याचं वाटण बनवून घेणार आहे सर्वप्रथम आणि त्यानंतर काळा मसाला बनवण्यासाठी भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं आणि भाजलेले फुटाणे घेतलेले आहे। त्याच्या अशा प्रकारे काळा मसाला बनवून घेतलेला आहे। आपलं मटणाची उकड तयार आहे। आता पुन्हा कढईमध्ये गरम करून घेतले तेल, त्याच्यात मी आता गरम मसाला, मटण मसाला आणि हळद हे घालून घेणार आहे आणि हा मसाला पूर्णपणे तळाला की टमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर याचं वाटण घालणार आहे आणि याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि गावरान पद्धतीने बनवलेला काळा मसाला घालणार आहे। हा काळा मसाला बनवण्यासाठी मी भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं आणि फुटाणे घेतलेला आहे। खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मटणाची भाजी होती, पण खूप यम्मी टेस्टी लागते। आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत तळायचा आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि याच्यात आता मटणाची उकड घालून घेणार आहे। मटणाची उकड घातल्यानंतर याला परत पुन्हा मिक्स करायचा आहे। मसाला पूर्णपणे भाजी मिक्स करायची आहे आणि याला 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे। पुन्हा याला मस्तपैकी तेल सुटून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कशा छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि आता याच्यात मी आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे आणि पाणी घातल्यानंतर मीठ घालताना आपल्याला खूप काळजीपूर्वक मीठ घालायचं आहे, कारण आपण मटणाची उकड बनवताना मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे आवश्यकतेनुसारच मीठ घालायचं आहे। आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्या मटणाच्या रस्स्याला छानपैकी उकळा येऊ द्यायचा आहे आणि उकळा आल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपली मटणाचा रस्सा तयार आहे। तुम्ही हा मटणाचा रस्सा बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, भात त्याच्यासोबत खाऊ शकता। खूप यम्मी आणि टेस्टी लागतो। तुम्हीसुद्धा ट्राय करा। माझ्या चॅनलला प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा।